बंदी असूनही चंद्रपूर शहरात गोमांस विक्री सुरू असल्याचं प्रकरण चंद्रपूर शहरात उघडकीस आलं आहे। चंद्रपूर शहरालगत असलेल्या भिवापूर गावातून गोमांस विक्री प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करत 200 किलो गोमांस जप्त केला आहे। चंद्रपूर शहरात बेकायदेशीरपणे गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती। या माहितीनुसार कार्यकर्ते भिवापूर परिसरात गेले। यावेळी काही व्यक्तींच्या घरी गोमांस साठवलं असल्याचं आढळून आलं। त्यानंतर संबंधित तिघांना ताब्यात घेऊन शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। यावेळी गोमांस विक्रेत्यांकडून अंदाजे 150 ते 200 किलो गोमांस जप्त करण्यात आलं। दरम्यान शहरातील इतर काही भागातही अशाच प्रकारे गोमांस विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली। या अनुषंगानं शहर पोलीस तपास करत आहेत। 6:30 नाही का तिरुमला भवनपाशी गोमांस पकडण्यात आला एकाला, दुसऱ्याला पकडलं लालपेठमध्ये पकडलं दुसऱ्याला, तिसऱ्याला आता त्यांच्या घरी गेलो होतो तर त्यांनी लपवून ठेवलं होतं। तर त्याच्यानंतर काही मुलं थोड्या वेळानंतर अजून गेले तिथं गोमांस पकडण्यात आलं पूर्ण। त्याच्यामध्ये वासरू कापलेला आहे, तर त्याचे पाय पण आहे ना, आपला देशी गाय आहे, ते पूर्ण देशी गायचा मांस आहे, तो कम से कम 150-200 किलो पर्यंत मांस आहे पूर्ण। तर आता यांच्यावर अशी कडक कारवाई झाली पाहिजे की यांच्या दुबारा यांनी ते धंदा केलाच नाही पाहिजे ना।